तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार असं गेली काही दिवसापासून चर्चेला उधाण होतं। अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्रित येण्याबाबत दोघंही चर्चा करतील असे संकेत खरं तर शरद पवार यांनी दिलेले होते। मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे सध्या आपल्यासोबत आहेत। त्यांना नक्की काय वाटतं ते आपण जाणून घेणार आहोत। खरं तर सुप्रियाताई सुळे यांना आपण पत्र लिहिलं आहे, काय पत्रात भावना व्यक्त केल्यात? नाही, मी पत्रामध्ये लोकसभेच्या वेळची महाविकास आघाडीची परिस्थिती, महायुतीची परिस्थिती आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाची परिस्थिती, त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या वेळची परिस्थिती आणि सध्याची पक्षाची परिस्थिती, आमच्या पक्षाबरोबर इतर पक्षांची देखील परिस्थिती त्याच्यामध्ये मी नमूद केली आहे। आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपल्या पक्षाने नेमकं काय करायला हवं, कोणती भूमिका घ्यायला हवी अशा प्रकारचं पत्र त्याच्यामध्ये लिहिले। त्याच्यामध्ये ते पत्र माझं व्यक्तिगत पत्र आहे। कदाचित ते पत्र उघड ज्या वेळेला होईल त्यावेळेला कार्यकर्त्यांना त्यांच्या सुद्धा भावना त्याच्यामध्ये आहेत असं लक्षामध्ये देखील येऊ शकतं। जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, खरं तर आम्ही पुरोगामी कार्यकर्ते आहेत, आम्ही भाजपासोबत गेलं तर आमची घुसमट होईल अशाही काही भावना व्यक्त करतात। तर या सर्व गोष्टींकडे कसं बघताय? नाही, आता जोपर्यंत आमचा हा निर्णय होत नाही स्पष्ट, तोपर्यंत त्याच्यावरती भूमिका सांगणं, कारण आज अजून काहीच नाहीये। मी ताई सुद्धा आपण पाहिलं असेल की ज्यावेळेला साहेबांनी हे केलं त्यावेळेला साहेबांनी त्यांची भेट झाली नाही, त्या दिल्लीला होत्या। परत सर्वपक्षीय बैठकीला त्या दिल्लीला होत्या, साहेब दौऱ्यावरती होते, रेच्या मिटिंगला होते, त्यामुळे त्यांची प्रत्यक्षात दोघांची एकत्र बैठक झाली नाही। त्यामुळे साहेबांचं त्यांचं काय बोलणं झालं ते त्यांनी म्हणले की झालं नाही। त्यामुळे त्या ज्यावेळेला भेटतील त्यावेळेला आम्ही त्यांच्याशी देखील चर्चा करू आणि काय निर्णय होतो तो पाहू आता। आणि एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये भूमिका या सर्वच पक्षांच्या बाबतीमध्ये गेल्या काही वर्षामध्ये कशा आहेत हे आपण पाहिलेलं आहे। शरद पवार ज्यांचं जे नेतृत्व आहे ते खरं तर आता सुप्रिया सुळे यांच्याकडे ते देतील किंवा अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये पण सुद्धा त्यांनी यावं, म्हणजे त्यांच्या नेतृत्वाची धुरा त्यांच्याकडे द्यावी असं तुम्हाला एक निष्ठावंत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, एक घ्या, ज्यावेळेला आम्ही एकत्र होतो त्यावेळेला देखील सुप्रियाताईंनी अनेक वेळेला स्पष्ट केलं की माझं कार्यक्षेत्र हे दिल्ली आहे, त्यामुळे दिल्लीमध्ये मी काम करणार हे त्यांनी स्पष्ट केलं होतं। आणि अजितदादा साहजिकच महाराष्ट्रामध्ये होते, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अजितदादा काम करत होते, करतायत। त्यामुळे ज्यावेळेला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ज्यावेळेला पुस्तक प्रकाशनाची कार्यक्रम झाला तिथेच ती थोडीशी सुरुवात झाली। त्याच्यामुळे उद्या असंही होऊ शकतं की ताई दिल्लीमध्ये, दादा महाराष्ट्रामध्ये। अर्थात ह्याच्या बाबतीमध्ये अजून निर्णय कुठला झालेला नाही, पण ज्यावेळेला निर्णय होईल त्यावेळेला अशी शक्यता आहे। पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावं, वैयक्तिक तुमची भूमिका काय? नाही, मी मागाशी म्हणालो की पक्षाच्या बैठकीमध्ये भूमिका न मांडता माध्यमांसमोर मी भूमिका मांडू शकत नाही, कारण एक पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता मी स्वतःला समजतो। त्यामुळे पक्षामध्ये बैठक झाल्यानंतर ती तुम्हाला समजेल, नाही समजली तर मी तुम्हाला पुन्हा बोलून सांगेल। पक्षामध्ये जी बैठक होईल आणि त्यामध्ये जो निर्णय होईल खरं तर तो निर्णय आम्हाला मान्य आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।